तासगावच्या बलगवडे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। सौर प्रकल्पासाठी केलेल्या वृक्षतोडी विरोधात तिथल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या प्रकल्पासाठी गावातील 1200 झाडांची कत्तल केलेली आहे आणि त्यामुळे राज्यकर्ते आणि प्रशासनाने आपली फसवणूक केल्याचा आरोप करत या संपूर्ण ग्रामस्थांनी या मतदान प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला आणि कुणीही मतदानासाठी गेलेलं नव्हतं। तासगाव बलगवडे इथे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। प्रकल्पच गावातून इतरत्र नेण्याची मागणी सध्या या ग्रामस्थांची आहे। प्रशासनाने आपली फसवणूक केली आहे असाही आरोप त्यांनी केला आहे। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। पाहूयात। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे आणि आपण सध्या आहोत तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथील गावामध्ये आणि हे बलगवडेमधलं मतदान केंद्र आहे। मात्र या मतदान केंद्रावर सध्या सकाळपासून शुकशुकाट आहे, कारण बलगवडे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार आता गावामध्ये जवळपास दुपार होत आलेली आहे, मात्र एकही मतदान जे आहे ते झालेलं नाही आहे। जिल्हा परिषद असेल किंवा पंचायती समिती गण असेल, यासाठी कोणत्याही प्रकारचं मतदान या ठिकाणी झालेलं नाही आहे। संपूर्ण गावाने हा बहिष्कार घालण्याचा एक मताने निर्णय घेतला होता आणि याचं कारण ठरलंय ते गावात होणारं सौर ऊर्जा प्रकल्प। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावातल्या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड जी आहे ती एका खाजगी कंपनीकडून करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे, सोलर प्लांट जो आहे तो उभारण्यात येतोय। मात्र या ठिकाणी उभारण्यात येत असताना या ठिकाणी असणारी जी काही वृक्ष आहेत, जवळपास 12,500 इतकी वृक्ष जी आहेत ती तोडण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार आता या ठिकाणी हा बहिष्कार घालण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या जवळपास 2300 इतकं मतदान या गावामध्ये आहे आणि सकाळपासून मतदान केंद्रावर प्रशासनाकडून जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र अद्याप एक देखील मतदानाची नोंद या ठिकाणी झालेली नाही आहे आणि गावाने एक मताने आणि एकजुटीने हा बहिष्कार घालण्याचा जो निर्णय घेतला होता त्यानुसार आता या ठिकाणी आपल्याला गावामध्ये बहिष्कार घातल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जोपर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प अन्य ठिकाणी हलवण्यात येत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा बहिष्काराचा जो आहे निर्णय राहील, अशी भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, बलगवडे, सांगली।